प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 20 ऑगस्टचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि बापरे बाप, आज तर भयंकर कालच्या पेक्षा जास्त तमाशा दाखवलाय त्यांनी या विक्रम आणि मानिनीचा. आता ही रम्या आगाऊपणा करत म्हणत असते की तुझे 24 तास संपलेत नंदिनी, चल आता तू या घराच्या बाहेर निघ. आणि काव्या, तुझी बहीण खोटी ठरली आहे बरं का, आता तिने हे घर सोडायलाच हवं. पण आता जीवा आणि पार्थ मध्ये पडतात आणि म्हणतात, ए रम्या गप्पा बस गा, कशाला सोडणार ग नंदिनी घर. जीवा म्हणतो, ए रम्या तू कोण आहेस ग नंदिनीला घराच्या बाहेर काढणारी. पार्थ म्हणतो, नंदिनी तू कुठेही जायचं नाहीयेस. आता ही रम्या चिडून म्हणते, कसे भाचे येत रे तुम्ही पार्थ आणि जीवा. अरे तुमच्या आत्यावर नाही ते आरोप केले नंदिनीने. खरं तर तिने आईवर हे असले आरोप केले होते ना, तेव्हाच तुम्ही दोघांनी स्वतःहून तिला घराच्या बाहेर काढायला हवं होतं. आणि तुम्ही दोघं एक शब्दही बोलले नाहीत नंदिनीला. आणि आता सिद्ध झालंय की ही खोटारडी आहे, तरी तुम्ही तिला घराबाहेर जाऊ नको म्हणताय. काही वाटतं का तुम्हाला? कमाल आहे बाबा तुमची. आता लगेच वसुआत्या ड्रामा करतात बरं का प्रेक्षकांनो. फारच अवघड असतं बाबा. ह्या असले नाटक करून सोंग घेणारे लोक असतात ना, ते फार भयंकर असतात. आता ही वसुआत्या म्हणते, जाऊ दे ग रम्या, आत्या म्हणून मीच कमी पडले असेल ग माझ्या बच्चांवर माया करायला. मानिनी ताईंना इतका राग येत असतो, पण बिचाऱ्या गप्प बसल्यात. पण अशी काढली ना त्यांनी नवऱ्याची, पण आज मजा आली बरं का. आता वसुआत्या म्हणतात, जीवा पार्थ विक्रम या मुलीला घरात ठेवायचं का नाही ठेवायचं बाबा तुमचा प्रश्न आहे, मी काही बोलणार नाही त्या बाबतीत. पण यापुढे फक्त एवढंच सांगते बाबांनो, अरे यापुढे माझ्यावर हे असे जीव घेणे आरोप नका रे करू, खरंच नका करू, असं म्हणून ते रडायला लागतात बरं का. पण मला काही त्यांच्या डोळ्यामध्ये पाण्याचा थेंब दिसला नाही. पण आता काव्याला फार राग येतो बरं का. काव्या म्हणते, वा रे वा, मानला आत्याबाई तुम्हाला. सगळ्यांना घोळ्यात घेण्यासाठी अश्रूंचा पण बाजार मांडताय तुम्ही आत्याबाई. आता नंदिनी म्हणते, काव्या वयाचं भान ठेव, बोल नको काही त्यांना. काव्या म्हणते, अगं ताई पण. आता ही नंदिनी म्हणते, जाऊ दे बेटा जाऊ दे, जो काही तमाशा झाला तो माझ्यामुळेच झालाय ना. ठीक आहे, मी शब्द दिला होता, पुरावा नाही आणू शकले तर मी घर सोडून जाईल. मी काही चुकलेली नाहीये, पण मी दिलेला शब्द पाळते आणि मी हे घर सोडून जाते. मग काव्या म्हणते, असं असेल तर मी पण येते ताई तुझ्या सोबत, चल. आता ही कचाल निघाली कोणाच ठाऊक. असो, पण आता या दोघी घर सोडून जाणार म्हटल्यावर या मानिनी ताई संतापतात ना. काव्या म्हणते, जिथं माझ्या ताईचा मान नाही तिथे मी राहणारच नाही. पार्थ म्हणतो, नाही कोणी कुठेही जायचं नाहीये. आणि आता जीवा पण म्हणतो, होय नंदिनी तू घर सोडून जायचं नाहीये अजिबात. आता बघा ते विक्रम म्हणतात, नंदिनी अगं घर सोडून जायची भाषा का करतेस तू बेटा, का जातेस घर सोडून. आता मानिनी ताई संतापतात बरं का. हे संतापल्या ना की भारी संतापतात. आधीच एक तर ते असे एवढू शकेत आणि ते चिडायला लागल्या ना की गोड दिसतात बरं का प्रेक्षकांनो. आता त्या म्हणतात, का नाही जायचं माझ्या सुनेनं घर सोडून, सांगा ना का नाही जायचं. कसे बोलताय तुम्ही सगळे माझ्या सुनेला जर कोणी या घरातून काढलं ना तर मी कोणाला माफ करणार नाही, सांगून ठेवते. विक्रम चिडतात आणि म्हणतात, ए मानिनी अगं जरा शांत राहते का बाई, मला काही सुचू नाही लागलं काय करायचं काय नाही. रम्या म्हणते, मामा अरे तू काही कर पण माझ्या आईचा अपमान नको देऊ रे बाबा, अरे आता सहन नाही होते मला सुद्धा हे. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, नातेवाईक प्रेशर कसं असतं बघा. आता रम्या म्हणते, माझे बाबा नाही, माझ्या आईला नवरा नाही, म्हणून कोणी कसंही वागणार का आमच्या बरोबर. आता मला सांगा प्रेक्षकांनो, साहजिक आहे त्या विक्रमवर किती लोड असेल. आता त्यांची सख्खी बहीण आहे ना शेवटी. आता ती वाईट आहे हे सिद्ध झालं नाही ती गोष्ट वेगळी, पण सिद्ध झाल्यावर बघू ते काय करतात विक्रम. पण तरी सुद्धा आता त्यांचं कर्तव्य आहे ना बहिणीला प्रोटेक्ट करणं. आता त्यांना माहित नाहीये ना प्रेक्षकांनो की ती बहीण वाईट आहे, म्हणून मी हे एक्सप्लेन करते बरं का. आणि तसंही आपण फक्त मालिकेबद्दल चर्चा करतोय. आता ते विक्रम म्हणतात, काव्या नंदिनी कोणी कुठेही जायचं नाहीये, कुटुंब प्रमुख म्हणून मी सांगतोय, या घरातून कोणी कुठेही जायचं नाही. नंदिनी काव्या कळलं का मी काय बोललो, हे सगळं घाणेरडं प्रकरण इथेच सोडून द्या, हे असं काही घडलंच नाही असं समजू आपण. आणि नंदिनी चल बरं पटकन वसुताईची माफी मागून टाक. आता लगे वसू आता कशा हसतात बघा, गेलं सगळं रडणं पडणं सगळं गेलं मागं, त्यांचा चेहरा दिसत नाही का कोणाला असं करताना. असो, आता मानिनताई संतापतात आणि म्हणतात, वा वा छान पडदा पाडला या प्रकरणावर, जिद्दी मेरी पटबी मेरी केली ना तुम्ही. अजिबात नाही, माझी सून माफी मागणार नाही, नंदिनी अजिबात माफी मागणार नाही. झाले नवरा बायकोचे भांडणं चालू. आता ते विक्रम म्हणतात, माफी तर नंदिनीला मागावीच लागेल. नंदिनी म्हणते, सॉरी बाबा, पण मी वसुआत्याची माफी मागणार नाही, काही झालं तरी माफी मागणार नाही. आता ही तिच्या जिद्दीवर अडलेली, ती तिच्या जिद्दीवर अडलेली, असा फॅमिली ड्रामा चालू होतो पा. नंदिनी म्हणते, एक वेळेला मी घर सोडेल, पण मी वसुआत्याची माफी मागणार नाही, कारण त्यांनी आमच्या चौघांचं आयुष्य बर्बाद केलंय. यांची माफी मागणं म्हणजे यांनी केलेला अन्याय सहन करणं. मी चुकले
असा अर्थ होत नाही. मी माफी मागणार नाही. मी हवं तर आत्ताच्या आत्ता घर सोडते, पण मी वसुहत्याची माफी मागणार नाही. म्हणजे ना, आता काव्याला काही चान्सच पाहिजे असतो. कोण तो काव्या म्हणते, ताई मी पण येते तुझ्यासोबत घर सोडलं तर. अरे यार, इथे मला थोडं हसू आलं बरं का. आता वसुहत्या लगेच ड्रामा करायला लागतात पुन्हा एकदा आणि म्हणतात, नको ग बाई नंदिनी, घर नको सोडून जाऊ ग. अगं हे घर तुटावं असं मला कधीच वाटणार नाही ग. माझ्या विक्रमने आणि मानिनीने नाती प्रेमाने जपली ग. हवं तर बाई मी माफी मागते तुझी नंदिनी, पण हे घर सोडून जाऊ नको. सगळेचे सगळे वसुहत्याकडे पाहायला लागतात. आता वसुहत्याला मोठेपणा दाखवावं लागल ना, बाई मी किती मोठ्या मनाची आहे. आणि मग सगळा ब्लेम स्वतःवर घेतात आणि म्हणतात, बाई बाई हे सगळं मी माझ्यावर घेते ग. अगं माझ्यामुळे हे सगळं झालं ग. मला माफ करा पोरींनो. अगं तुम्ही या घरचा स्वाभिमान आहात ग. अगं माझ्या भावाचं घर सोडून गेलात तर माझ्या भाच्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल ग. अगं माप ओलांडून आलात ग तुम्ही लक्ष्मी म्हणून या घरात. असा उंबरठा ओलांडून नका ग जाऊ पोरींनो. नंदिनी, अगं नंदिनी मी पाया पडते ग बाई, तुझ्या पाया पडते. आता त्या विक्रम समोर थोडी शान मारावं लागेल ना वसुहत्याला. मग लगेच विक्रम म्हणतात, नाही 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 नंदिनी, पाहिलं का माझ्या बहिणीची चूक नाही तरी ती पाया पडते तुझ्या. नंदिनी बघ माझी बहीण किती मोठी आहे. मानिनी ताई कशा पाहतायत बघा वसुताईंकडे. आता ही नंदिनी म्हणत असते, बाबा ऐका ना माझं. ते म्हणत असतात, विक्रम नंदिनी तू नसतं खूळ डोक्यात घेऊन ठेवलायस. नंदिनी म्हणते, बाबा ऐका तरी. आता ते चिडतात आणि म्हणतात, नंदिनी अजिबात बाबा म्हणायचं नाही मला. आजपासून मी तुझा बाबा नाही आणि तू माझी मुलगी नाही. मग सगळ्यांचे चेहरे ब्लॅक अँड व्हाईट झालेले दाखवले आहेत. मग ते ढंगचिक ढंगचिक म्युझिक ऐकवलंय आणि असं बोलतात ते विक्रम आणि तिथून निघून जातात. जीवा म्हणत असतो, बाबा अहो काय बोलताय तुम्ही. पण आता वसुहत्याचा ड्रामा सक्सेसफुल झालाय. पण कसं असतं प्रेक्षकांनो, असत्याला जास्ती दिवस नसतात. सत्य कधी ना कधी बाहेर येतच, उजागर होतच. त्यामुळे असत्य कितीही मोठ्या मोठ्याने ओरडून सांगितलं ना तरी ते कधी ना कधी खरं बाहेर पडणारच असतं. आणि जे खोटं बोलतात ना त्यांनाच ओरडून ओरडून सांगावं लागतं. तर असो, आता हे विक्रम असं बोलल्यानंतर वसुहत्याचा चेहरा चमकला आणि विक्रम तिथून निघून जातात. पण आता खोलीत गेल्यावर मानिनीताई त्यांच्या मागे मागे जातात आणि भरपूर भांडून घेतात विक्रमशी. आधीच त्यांचं डोकं सरकलेलं आहे या नवऱ्यावर. पण जरा स्लोमो मध्ये दाखवला त्यांनी हा सीन. म्हणजे ते विक्रम सगळ्यांकडे बघतात, लुक देतात आणि आता सगळे बाबा बाबा असे करायला लागतात. आणि मग सगळे बाबा बाबा करायला लागतात त्यांना. नंदिनी रडते आणि विक्रम तिथून निघून जातात. मानिनीताई पण त्यांना लुक देतात. मग रम्या लगेच तिच्या आईजवळ येऊन उभी राहते. तर बघा आता पुढच्या सीन मध्ये पार्थ, काव्या हे चौघजण एकमेकांना धीर देत आहेत असं दाखवलं. नंदिनी रडते रडते आणि रडते. नंदिनीने जो गाफीलपणा केला तो तिलाच भोवलाय. आता जीवा तिला म्हणतो बरं का. पुढच्या सीन मध्ये दाखवलंय त्यांनी. आजचा चांगला दाखवला बरं का एपिसोड. नेहमीप्रमाणे गेल्या त्या मानिनीताई नवऱ्याच्या मागे मागे. मानिनीताई संतापून म्हणतात, तुम्हाला काही कळतं का काय बोलले तुम्ही नंदिनीला. मी तुझा बाबा नाही, तू माझी मुलगी नाही. काही समजतंय तुम्हाला काय बोलू लागले तुम्ही राग राग. आता ते विक्रम म्हणतात, अगं तिने खोटा पुरावा आणला राग राग. ते चाललं का मानिनी. काय करू लागली ती नंदिनी, कळतंय का तिला. त्यावर मानिनी म्हणतात, अहो मुलीच्या नजरेने बघा तुमच्या सुनेकडे आणि नंतर तुमच्या बहिणीच्या नजरेत बघा. अहो कोण खरंय कोण खोटंय समजेल ना तुम्हाला लगेच. बघा जरा उघडा डोळे बघा नीट असं म्हणायचं असेल त्यांना. पण आता विक्रम म्हणतात, तुला काय म्हणायचंय. माझी बहीण खोटं बोलतीये माझ्याशी. मानिनी काय म्हणायचंय काय तुला. माझ्या बहिणीने काय फसवलंय काय नंदिनीला. त्यावर मानिनीताई म्हणतात, होय तुमच्या बहिणीने फसवलंय नंदिनीला. अहो काय हो कुठला गुडघ्याचा डॉक्टर उपटला हो मध्येच. अचानक तुमच्या बहिणीचे गुडघे दुखायला लागले. कस काय गुडघे दुखायला लागले मध्येच. काय हो विक्रम, अहो तुम्हाला विचार नाही येत मनात. खरंच वसुताईने हे सगळं केलं नसेल. नंदिनीला किडनॅप केल्यानंतर आपल्या पार्थचं लग्न होण्याची पहिली संधी कोणाला मिळाली असती. रम्याला. अहो हाच विचार वसुताईंनी नसेल केला का. विक्रम म्हणतात, अगं पण कुठे झालं रम्याचं लग्न पार्थशी झालं का. अगं नंदिनी मंडपात नव्हती तेव्हा रम्या पण नव्हती तिथे. आणि वसुताईचा जर असा प्लॅन असता ना तर तिने रम्याला जाऊ नसतं दिलं. जाऊ दिलं असतं का. उगाच नंदिनी वकिली करायची म्हणून माझी भांडू नको मानिनी. मानिनी ते आता तेवढ्याच जोरात बोलतात आणि म्हणतात, अहो वकिली नाही करत आहे मी. अहो नंदिनी एकाएकी कस काय वसुताईंच्या विरोधात बोलायला लागलो. पिहूने पण चित्र काढून दाखवलं होतं ना नंदिनीला की नंदिनीला किडनॅप केलं. शिवाय वसुताईच्या मोबाईलमध्ये त्या दीपकचा नंबर होता. नंदिनीने सांगितलं. आणि काय हो वसुताईंना काय लक्षात नसेल आलं की दीपकचा नंबर सगळ्यांना कळेल. मग वसुताई नंबर नाही का डिलीट करणार नंतर. आणि अचानक कुठून आला हो हा गुडघ्याचा डॉक्टर. म्हणजे डॉक्टरकडे न जाता वसुताई दीपकला गेल्या नसतील का भेटायला.
तुम्ही जरा विचार करा विक्रम. विक्रम म्हणतात नाही नाही असं काही नाहीच आहे आणि असं होणं शक्यच नाहीये. मानिनताई म्हणतात अहो विक्रम, आतापर्यंत नंदिनीने आपली नाती तुटू नये म्हणून किती प्रयत्न केलेत, घरातली नाती बिखरू नये म्हणून, पण वसुताई याच्या उलट वागतायत कायम. तुम्ही सुद्धा नोटीस केलंय, नंदिनीने घरातल्या सगळ्यांशी जुळवून घेतलं, वसुताई आणि रम्याशी सुद्धा. पण नंदिनी घरात आल्यापासून वसुताईला फक्त आणि फक्त नंदिनी खटकत आहे. एवढं सगळं असताना वसुताईने नंदिनीच्या विरोधात वेडं-वाकडं पाऊल उचललं नसेल कशावरून? आता विक्रम चिडतात बर का आणि म्हणतात अगं मानिनी, काय बोलते माझ्या बहिणीबद्दल? असतील माझ्या बहिणीला प्रॉब्लेम असतील, पण माझी बहीण नंदिनीला किडनॅप करायचा घाणेरडा विचार करणार नाही कधीच. आता या मानिनताई म्हणतात ठीक आहे, असं आहे का मग? बरं, मग मी तुमच्या विरोधात जाणार आणि माझ्या नंदिनीची साथ देणार, कारण माझी नंदिनी प्रामाणिक आहे आणि माझा यावर पूर्ण विश्वास आहे. कळलं तुम्हाला? आता यांनी बोल दिया सो बोल दिया. आता असं बोलतात या आणि चालल्या जातात बरं का बाहेर. विक्रमला काही समजेना काय खरंय आणि काय खोटंय. आता खरं तर ते सख्खे भाऊ आहे, त्यांची सख्खी बहीण आहे ती, त्यामुळे त्यांना डायरेक्ट पण विरोधात जाता येत नाहीये. असो, ते चिडतात आणि म्हणतात जा जा, तुला काय करायचं ते कर. इकडे काव्य पण मोठ्या मोठ्याने ओरडते बरं का आणि म्हणते फसवलं, त्या वसुआत्याने फसवलं माझ्या ताईला. अहो पार्थ, माझी नंदिनी ताई असं नाही वागणार. कशाला माझी ताई खोटे पुरावे आणेलो सगळ्यांसमोर स्वतःचा अपमान करून घ्यायला? पार्थ म्हणतो मला माहितीये नंदिनी अशी नाहीये. मग काव्या म्हणते का वागताय मग विक्रम काका माझ्या ताईशी असं? विक्रम काका त्या वसुआत्याचीच बाजू घेताय सारखे. एकदा सुद्धा त्यांना वाटलं नाही का माझ्या नंदिनी ताईचा विचार करावा? अहो काय म्हणाले ते बघा ना, मी तुझा बाबा नाही, तू माझी मुलगी नाही, असं बोलावं का? माझ्या ताईला वाईट वाटलं असेल. मी सांगून ठेवते तुम्हाला, माझ्या ताईला कोणी त्रास दिला ना आता तिला ठसका लागतो जोरात. काव्याला ती मोठ्याने बोलत असते, मला पण खूप ठसका लागतो प्रेक्षकांनो, तरी पण मी रिव्ह्यू देते. एखादा लाईक करून टाकत जा ना चालता चालता रिव्ह्यूला. तर असो, आता हिला ठसका लागला म्हणून पार्थ आता तिची पाठ चोळतो आणि म्हणतो वर बघा बरं काव्या, वर बघा. आता तो पाठीला हात लावतो म्हणून ती पाहते त्याच्याकडे. मग तो ऑकवर्ड फील करतो आणि लगेच तिला पाण्याचा ग्लास देतो. मग आता ही पाणी पिते. पार्थ म्हणतो घरात आज जे घडलंय ना त्याचा विचारही कधी केला नव्हता मी. वसुआत्या एवढ्या वाईट थराला जाईल वाटलं नव्हतं. मला नंदिनीची खूप कीव येतेय. आता ही काव्या म्हणते माझ्या ताईने सगळ्यांना न्याय मिळवून दिला, पण आज माझ्या ताईला गरज आहे न्यायाची. माझ्या ताईवर खूप मोठा अन्याय होतोय. पार्थ म्हणतो हो, पण मला विश्वास आहे नंदिनी खोटं बोलणार नाही आणि मला हाही विश्वास आहे काव्या की माझा भाऊ नंदिनीला कधी एकटं पडू देणार नाही. आता बघा प्रेक्षकांनो, एक्झॅक्टली पार्थचे वाक्य खरे झालेत. पार्थ आता जे बोलतो ना ते जीवा तंतोतंत खरं करतोय. जीवा आता नंदिनीला खूप इमोशनल सपोर्ट देतो बरं का. छान वाटलाय हा सीन पाहताना. नंदिनी डिस्टर्ब झालेली असते, तिचे सासरे तिला जे काही बोलले त्यामुळे तिला त्रास होतोय या गोष्टीचा. जीवा जातो खोलीत आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतो. नंदिनी आता म्हणते जीवा अहो माझ्यावर विश्वास ठेवा, मी खोटा साक्षीदार आणेल का हो? आता जीवा तिला म्हणतो शांत बस नंदिनी, मला माहितीये तू कशी आहेस, तुला मला काहीही एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये. माझा विश्वास आहे तुझ्यावर, तुला त्रास होतोय हे मला दिसतंय. नंदिनी म्हणते हो जीवा, पण मी अशी कशी मूर्ख बनले हो? असं कसा विश्वास ठेवला मी त्या दीपकवर? नेहमी असंच होतं माझ्या बाबतीत. मी ज्या ज्या लोकांवर विश्वास ठेवते ना तीच लोक मला फसवतात. असं काय होऊन बसलं जीवा माझ्या आयुष्यात? अहो ज्या नात्यांची वीण मी प्रेमाने मायेने घट्ट बसवली तीच वीण एका क्षणात विस्कटली. मला वाटलं होतं तो दीपक खरेपणाने सगळं खरं खरं सांगेल, घरच्यांचा माझ्यावरचा विश्वास ढासळणार नाही, पण हे सगळं उलटच होऊन बसलं हो जीवा. अहो सगळं उलट घडलं. काय देवा, हे काय घडलं? असं म्हणून ती रडायला लागते पुन्हा. जीवा तिच्या जवळ बसतो आणि म्हणतो नंदिनी तू जरा शांत बसतेस का आता? तू रडू नकोस, मी तुला म्हणत होतो मी तुझ्या सोबत येतो. तू मला आधीच सांगितलं असतं दीपक बद्दल तर आपण दोघं जाऊन बोललो असतो त्याच्याशी आणि दीपक असा पलटला नसता. निदान खात्रीसाठी मी असतो ना तुझ्या सोबत. मग आता नंदिनीला ते जीवाचं बोलणं पटतं. नंदिनी म्हणते हो, तुम्ही मला म्हणत होता जीवा मी सोबत येतो, पण मीच म्हणले तुम्हाला की लढाई माझी आहे, मला एकटीने लढू द्या. माझं चुकलं हो जीवा, मी असं करायला नको होतं. ही लढाई आता माझी नाती हे सगळं मी हरवून बसणार का? जीवा म्हणतो नाही ग, तू असा का विचार करतेस? तुझी नाती आहेत तुझ्या जवळ, तू नको इतकं टेन्शन घेऊस. हे बघ काळजी नको करू, मी आहे ना तुझ्या पाठीशी. तुला मी कधीच खोटं ठरवू देणार नाही नंदिनी. नंदिनीला गिल्टी वाटायला लागतं. ती म्हणते जीवा एवढं सगळं होऊन पण तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवताय
मी किती चुकीचं वागले तुमच्यासोबत. मी तुमच्यावर विश्वास दाखवायला हवा होता. मी का वागले अशी? माझं चुकलं जीवा. जीवा म्हणतो ठीक आहे, होत असतात चुका. नंदिनी, कदाचित तुला असं वाटलं का ग की यावर तू माझ्यावर विश्वास ठेवशील आणि तुझ्या पदरी निराशा पडेल. तू मला सांगणार नाही असं होतं, पण आजपर्यंत मी तुझा नवरा नाही असं तू समजत होतीस. म्हणजे असं आहे, पण एक दिवस नंदिनी तू माझ्यासोबत सगळं शेअर करशील असं नातं मी तुझ्यासोबत बनवणार आहे. नंदिनी त्याच्याकडे बघतच राहते. आता जीवा पुढे म्हणतो, हे बघ नंदिनी, हे सगळं होईपर्यंत एक रूममेट म्हणून माझ्याशी सगळं शेअर करत जा न ग, सांगशील ना मला सगळं. मग आता नंदिनी म्हणते, जीवा आता बाबा माझ्याशी परत कधी बोलणार नाही का हो? मला आता त्यांनी सांगितलंय की बाबा म्हणून हाक मारू नको. आता आता मी खरंच त्यांना बाबा म्हणून हाक नको मारू का? त्यांना माझी लाज वाटते म्हणाले ते. चुकलं माझं जीवा. मी जे काही घडलं त्याबद्दल बोलायलाच नको होतं का? खरंच बहिणीमध्ये भावामध्ये वाद झाले, आई बाबामध्ये वाद झाले. माझं माझं चुकलंच जीवा. मीच चुकीची वागले. जीवा म्हणतो, नाही ग नंदिनी, तू कुठे चुकीची वागली आहेस? जे केलंयस तू ते योग्यच केलंयस. अगं बाबाचं बोलणं मनावर घेऊ नको. आता त्यांच्या बहिणीवर तू आरोप केले म्हणल्यावर ते थोडं चिडणारच ना. त्यांना जरासा वेळ दे, त्यांना शांत होऊ दे. तू पण शांत हो नंदिनी. अगं सगळं काही व्यवस्थित होईल. तू इतका विचार करू नकोस. प्रत्येक गोष्टीचा असं स्वतःला त्रास नको करून घेत जाऊस ग. जरा स्ट्रॉंग हो. काही वाटलं तर बोलत जा माझ्याशी. मी आहे ना तुझ्यासाठी. आणि तू सकाळपासून बाहेर आहेस ना, मी काहीतरी खायला आणतो तुझ्यासाठी. मग आता नंदिनी म्हणते, नको जीवा, मला खरंच काही नकोय. आता जीवा प्रेमाने म्हणतो, ए चकाचक बाई, उपाशी पोटी झोपत नसतात. नंदिनी म्हणते, खरंच जीवा, मला नकोय काही. त्यावर जीवा म्हणतो, असं काय करतेस नंदिनी? अगं तू आधीच इतक्या प्रेशर खाली जगतेस, तू स्वतःला त्रास होणार नाही असं तरी वाग. नंदिनी म्हणते, नाही ना जीवा, माझ्या घशाखाली काही जाणार नाही. जीवा म्हणतो, ऐक न ग नंदिनी माझं प्लीज. नंदिनी म्हणते, जीवा प्लीज ऐका, थोडासा वेळ द्या मला समजून तरी घ्या. आता जीवा म्हणतो, बरं ठीक आहे, हरकत नाहीये, मी इथेच आहे बाहेर, तुला काही लागलं सवरलं तर सांग मला. असं म्हणून आता तो तिथून निघून जातो बरं का. आता तो तिथून निघाल्यावर ही नंदिनी विचार करायला लागते, मी किती पटकन सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी अशा कशा पटकन बदलल्या. आणि हा दीपक पण बदलला. या वसुआत्याने माझ्या विरोधात हे सगळे पुरावे आणले तरी कधी आणि कसे. आता ही मनाशीच बडबड करू लागली बरं का तिथे खोलीत बसून. आता तो गेला जीवा आणि मग लगेच या वसुआत्या आणि रम्या तिथे येतात. नंदिनी असं बोलतच असते की वसुआत्या म्हणतात, मी सांगते ना तुला हे सगळं कसं झालं, पण आज मला एक्सपेक्ट होतं की हा सीन दाखवतील, पण तो त्यांनी नाही दाखवला. आता ते आपल्याला बघायसाठी उद्याची वाट बघावी लागणार. नंदिनी, वसुआत्या आणि रम्या फक्त समोरासमोर आल्या एवढंच काय ते त्यांनी दाखवलंय. तर बघा पुढचा प्रोमो बघा प्रेक्षकांनो, काय दाखवलाय. पुढच्या प्रोमोत बघा, या नंदिनी बाई चिडल्यात. बहुतेक तरी वसुआत्याने झालेली घटना नंदिनीला सांगितली असावी की त्यांनी कसं त्या दीपकला मॅन्युप्लेट केलं एक्सेट्रा एक्सेट्रा. आता ते सगळं ऐकते ही नंदिनी आणि सॉलिड संतापते वसुआत्यावर आणि म्हणते, वसुआत्या, आतापर्यंत तुम्ही माझ्यातली सोंजवळ आणि साधी नंदिनी पाहिलीत, पण आता तुम्ही दोघी एकमेकींना धरून बसा बरं का, कारण आता मोठं वादळ येणार आहे. मोठं वादळ बघणार आहात तुम्ही आता या घरामध्ये. आता असं पाहिल्यावर, असं नंदिनीने बोलल्यावर या दोघीचे दोघी मायले की घाबरतात नंदिनीला. पण आता पुढे बघा, नंदिनी सासऱ्यांना मनवण्याचा प्रयत्न करतेय. ती त्यांच्यासाठी छान त्यांच्या आवडीचे पोहे बनवते, पण ते म्हणतात की मला नकोय, तुझी सून आहे ना ती, तिने तुझ्यासाठी हवं ते करायला हवं. मानिनताई म्हणतात, असं काय करताय, तुम्हाला आवडतात म्हणून पोहे केले ना नंदिनीने. पण आता ते रूडली तिथून उठून जातात विक्रम आणि म्हणतात, मला नकोय काही पोहे बिहे. आता या संतापतात ना मानिनीताई आणि म्हणतात, थांबा, काय चाललंय तुमचं, संपवा हे सगळं. आता विक्रम म्हणतात, नाही संपवणार मी विषय, आता हा विषय या घरातला संपणार नाहीये. आणि या दोघा नवरा बायकोचे पुन्हा भांडणं होतात आणि ती नंदिनी घाबरते यांच्या भांडणाला. असं काहीतरी दाखवलंय. बघू आता पुढे काय काय बघावं लागणार आहे अजून. पण आजचा हा एपिसोड असा होता बाबा. कसा वाटला मला कमेंट करून कळवा. आणि प्रेक्षकांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब. प्रेक्षक आहेत अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जरा तुम्ही सबस्क्राईब केलं, लाईक केलं की मलाही जरा मुठ्ठीभर मास येतो, तुम्हाला रिव्ह्यू देण्याचा जोश येतो, म्हणून म्हटलं. आपण केलेल्या कामासाठी छान प्रतिसाद मिळाला ना की नवीन काम करायची आणखीन उमेद येते प्रेक्षकांनो. त्यामुळेच म्हटलं चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण असेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे खरेखुरे, अगदी खरेखुरे रिव्ह्यूज तुम्हाला या चॅनलवर ऐकायला मिळतील. खोटे नाटे रिव्ह्यूज आपल्या चॅनलवर कधीच येत नाहीत, ही आपल्या चॅनलची खासियत आहे. बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. आणि आजचा एपिसोड कसा वाटला ते लाईक कमेंट करून नक्की कळवा.
भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.